नमस्कार सगळ्यांना. माझं नाव ऋतुजा आणि मी रशियामध्ये स्टुडंट आहे. आणि जस्ट ताजे माझे एक्झाम संपले असल्या कारणाने आम्हाला दुसरं काही काम नाही, म्हणून आम्ही फिरत आहोत. आता म्हटलं फिरायला जायचंच आहे तर थोडी कोकची सोय झालीच पाहिजे. त्यात आमच्या पोरांची नाटकं, डाएट कोक हवाय, विदाऊट शुगर हवाय, हे हवाय. एवढ्यात मला कॉफीने थोडं अट्रॅक्ट केलंच होतं, पण तरी पण मी कॉफीला नाही म्हणून डाएट कोक कडे चालली. त्यात यांचे नाटकं, आम्ही पिणार नाही, जिम चालू आहे. 2 सेकंदात जिमला धोका देऊन डाएट कोकच्या प्रेमात पडतात. आणि इथं सगळ्यांचं नशीब खराब आहे, बसच नाही आली. म्हणून आम्ही गावाकडचे गेम चालू केले, एकमेकाच्या पायाला पाय लावून. मी जिंकलेली आहे. कॉम्प्लिमेंटरी होता. मी जिंकले. 30 मिनिटं वाट पाहून गेम संपताच आमची बस आलेली आहे. मग आम्ही बसलो आणि चाललो, कारण दुसरं काहीच करणार. चुपचाप पैसे दिले तिथं बसूनच घेतला आम्ही. जाता जाता म्हटलं तुम्हाला पण थोडे व्ह्यू दाखवावा. मग व्ह्यू पहा, लुक पहा. आम्ही पोहोचलेलो आहोत. व्ह्यूच्या चक्करमध्ये आम्ही एवढ्या लांब आलो, पण आता रेंज गेली आहे. BIBW. येस, आता आम्ही हरवलो तर याची चुकी. आणि जर आम्ही नाही हरवलं ते माझ्यामुळं. मी आम्हाला व्ह्यू पॉइंट सापडलेला आहे. पडतं घर आहे सध्या तनिष भाऊ इथं. Ambassador. 2 मिनिटात चढायची हिंमत गेली आहे माझी. बहुत दूर आहे. एवढा व्ह्यू छान आहे त्याच्यापेक्षा जास्त तर इथं वारच आहे. माझी हालत बघा. माहित नाही कोणत्या जंगलात आलोय आम्ही, पण कोणत्या तरी जंगलात आलोय. इथले लोकल्स पण माझी हालत बघून मला स्माइल देऊन चालले गेले. सतत हसतच होते म्हणा तोंडावर, पण मी त्याला स्माइल बोलणार आता. अर्ध्या तोर आलोय आम्ही. त्यातून खाली असता व्ह्यू दिसतो. ही माझी हालत भरपूर टाईट आहे, कारण रोजचे 4 मजले पण मी लिफ्टनी चढते. हो, अजून अर्धा बाकी आहे. वी हॅव हँडपंप आणि भिकारी माणसं. आमच्या लोक पागल झालेत, जिथं जागा भेटेल तिथं चाललेत, आणि आम्ही पण त्यांच्या मागे चाललोय. तो व्ह्यू पॉइंट हाच आहे वाटतं. तो व्ह्यू पॉइंट. कोणता पॉइंट काय माहित. व्यू. फिर से एक बार हवा की वजह से मेरा मुंह पूरा खराब होते हुए, और ये व्यू पॉइंट का नजारा, यहाँ से आप नजारे ही नजारे देख सकते हो. जिधर तक नजर जाए उधर तक ग्रीन ही ग्रीन. आणि हे आहेत रशियाच्या कंट्री साईडचे हाऊस. खूपच सुंदर घर होते इथे, एवढे सुंदर की आमच्या पुढारी लोकांनी त्याची फार प्राइस पण काढली होती. ये रास्ते खत्म नहीं हो रहे.